संस्थापन कार्य श्री बारंगे भाऊ यांचे इथं नुकतेच पार पडले। त्यानिमित्त एका भगवत गुणांच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे लाडके सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आहे ते उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। व ज्येष्ठ सेवक सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार। सेवकांनो, माझ्यावर मी बी दुःखीच आलो या मार्गामध्ये आणि दुखून आता सुखी समाधानी व्हावा। आता मी माझा 2 महिन्याच्या आधीचा एक छोटासा अनुभव सांगतो। मी एका मैतीला गेलो होतो। मैत झाल्यानंतर गंगाबाई घाटवरून निघालो आणि मधामध्ये क्रॉस झालेला आहे। तिथून माझ्या पायावरून केव्हा ऑटो निघून गेला हे मलाही कळलं नाही। तर जसा ऑटोला मी भगवान बाबा हनुमानजी असा फक्त शब्द काढला, बाबा हनुमानजी। तो ऑटो माझ्या पायावरून गेला। माझ्या पायाला खरोचणी लागली म्हणजे थोडीशी, म्हणजे मला काहीच आठवलं नाही। एवढी महान कृपा आहे भगवंताची। माझं काहीतरी कर्म वगैरे असेल चांगलं तरच बाबांनी मला तिथं वाचवलं। आणि याच्यानंतर मला अजून याच्यापेक्षा महत्वाची अजून एक झाला अनुभव। त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आता जवळपास 1.5 महिना होऊन गेला। मी राहणारा आणि मी नरसाळ्याला काही सामानसाठी पायदळ वगैरे जाणार होतो आणि तिथं गेल्यानंतर क्रॉस केला। या साईडला आणि दोन्ही साईडला कोणी ट्रक नव्हता, बस नव्हती, काहीच नव्हतं आणि बाईक बी नव्हती। मी सरळ हळूहळू माझ्या मनामध्ये भगवंताचं नामस्मरण केव्हा करतो सुटं काही गेल्यानंतरच आणि घरून जाऊन मी जयघोष करून जातो। येताना काय चूक झाली का माहीत। येताना इकडे पाहिलं, मी दोन्ही इकडे पाहिलं पण काहीच नाही। अचानक मधामध्ये आलो मी क्रॉस करताना, केव्हा बाईक आली माझ्या समोर, एवढी स्पीडनं आली, तिथं एकदम ब्रेक दाबले त्यांना, पण त्यालाही नाही काही झालं त्या व्यक्तीला। आणि ते डबल सीट होते। मागचा एक व्यक्ती होता भावाजी, ते धोतर आणि पांढरं शर्ट आणि टोपी वगैरे घालून होते। तर बाबू म्हणे तुला काही लागलं का नाही ना? नाही म्हटलं काकाजी मला काही नाही झालं म्हटलं। मी तिथं डोळे बंद केले आणि बाबांना म्हटलं भगवान बाबा हनुमानजी तुम्हीच हा म्हटलं मला बसवणार आहे। आणि असं म्हटल्यानंतर माझ्या थोडासा फक्त अंगठ्याला लागलं। अंगठ्याला लागल्यानंतर मग तो म्हणे तो केव्हा निघून गेला मलाही कळलं नाही। एवढी भगवंताची कृपा आहे म्हणून म्हणतो की माझे काहीतरी कर्म असेल आणि काही थोडीफूट चूक झाली असेल माझ्याकडे, ते मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो। कर्म जर चांगले केलं तर काहीच कुठंच आपल्याला काटा घडू शकत नाही। एवढी कृपा आहे आणि सर्वांनी तत्वशब्दांनी नियम वागा आणि सत्यमर्यादा प्रमाणे वागा एवढेच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त होतो। आणि